नमस्कार. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दसरा तुम्हा सगळ्यांना अगदी सोन्यासारखा जाओ. दसऱ्याच्या दिवशी काय करणार? छान छान गोड गोड नैवेद्य करणार, देवाची पूजा करणार आणि छान दसरा सेलिब्रेट करणार. कसा सेलिब्रेट करणार? अहो, सोनं देऊन. सोनं सोनं तर किती महाग आहे. पण काही लोक ह्या दिवशी सोनं खरेदी करून त्याची पूजा करतात. आणि जर सोनं देणं शक्य नसेल तर आपण आपट्याची आणि शमीची पानं सोनं म्हणून ह्या दिवशी देतो. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, असं म्हणत सगळ्यांना सोन्याची पानं वाटतो. आपट्याची आणि शमीचीच पानं का वाटतो आपण? इतर झाडांची का वाटत नाही? ह्याचा कधी विचार केलाय तुम्ही? यामागे पण एक गोष्ट आहे. खूप छान अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. छोटीशी गोष्ट आहे, ऐका ती. कारण आपण सोन्याची ती पानं वाटतो, पण ती का आणि तीच का ते ऐकूया. फार वर्षापूर्वी म्हणजे रघुराजाच्या काळामध्ये, त्यावेळी एका गावात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला फार वर्षांनी नवसानी एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव कौत्स. त्या मुलाला लहानपणापासूनच वेदशास्त्र शिकायची अतिशय इच्छा, पण त्यांच्या गावात ती सोय नव्हती. मग त्याच्या वडिलांनी विचार केला की भरूच येथे वरतंतू नावाचे ऋषी आहेत आणि ते हे वेदशास्त्र शिकवतात. ते ह्याच्यात अतिशय निपुण आहेत. मग ह्या कौत्साला त्यांच्या आश्रमात पाठवण्यात आलं. कौत्स अतिशय हुशार. थोड्याच वर्षामध्ये तो ह्या सगळ्या वेदशास्त्रांमध्ये पारंगत झाला, म्हणजे एक्सपर्ट झाला. आणि त्याला गुरूंनी सांगितलं की आता तुझं शिक्षण संपलंय, तुला सगळ्या विद्या आता खूप छानपणे येत आहेत, तर तू घरी जाऊ शकतोस. कौत्साने विचारलं की तुम्ही मला एवढ्या सगळ्या विद्यांचं ज्ञान दिलं, एवढे वेद शिकवले, तर तुमची गुरुदक्षिणा काय? तर इथे वरतंतू म्हणाले की तुझ्यासारखा शिष्य मिळणं हेच माझं भाग्य आहे. तू इतक्या सुंदरपणे हे सगळं शिकलास, इतक्या कमी वेळात शिकलास, तर तुझ्यासारखा शिष्य मिळणं हीच माझी गुरुदक्षिणा. पण कौत्साला काही हे पटेना. त्याची अशी मान्यता होती की मी जोपर्यंत गुरूंना दक्षिणा देत नाही तोपर्यंत ही विद्या काही मला लाभणार नाही. त्याने हट्टच धरला की तुम्ही काही ना काहीतरी गुरुदक्षिणा मागा. मग गुरु म्हटले, ठीक आहे, तुझी इतकी जर इच्छा असेल तर मी तुला 14 विद्या शिकवल्या, तर तू मला प्रत्येक विद्येसाठी 1 कोटी, असं 14 विद्येसाठी 14 कोटी सोन्याच्या मोहरा द्यायच्या. पण एक अट आहे. ह्या 14 कोटी मोहरा तू वेगवेगळ्या ठिकाणाहून आणायच्या नाहीत, तर एकाच व्यक्तीने त्या दिलेल्या असाव्यात. कौत्साला गुरूंनी गुरुदक्षिणा मागितली ह्याचाच खूप आनंद झाला. चला, गुरूंनी माझ्याकडनं काहीतरी मागितलं आणि त्याला ती गोष्ट खूप सहज वाटली. आपल्याला बऱ्याच जण गोष्टी खूप सहज वाटतात, पण प्रॅक्टिकली त्या जेव्हा करायला जातो तेव्हा समजतात की त्या किती कठीण आहेत. कौत्साचंही असंच झालं. अनेक राजांकडे गेला, विनंती केली की मला 14 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजेत, पण ते काही साध्य झालं नाही. त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. तो एक झाडाखाली उदास असा बसलेला. कशी देणार मी गुरूंना गुरुदक्षिणा? 14 कोटी मोहरा कुठून आणू? एक ब्राह्मण तिथून जात होता. त्याने विचारलं, बाळ काय झालं, तू इतका उदास का बसलायस? तो म्हणाला, माझ्या गुरूंना मला 14 कोटी सोन्याच्या मोहरा द्यायच्या, तो पण एकाच व्यक्तीकडनं द्यायच्यात, कसं देऊ? मी खूप प्रयत्न केला पण शक्यच नाही आहे. ब्राह्मण म्हणाले, इतकंच ना, तू अयोध्येला रघुराजाकडे जा, त्यांना विनंती कर. त्यांच्याकडनं कुणीच रिकामे हाती आजपर्यंत परत आलेलं नाही आहे. कौत्साला खूप आनंद झाला. ताबडतोब तो उठला आणि थेट अयोध्येला जाऊन पोचला. कौत्स हा ब्राह्मण. त्या काळी ब्राह्मणांना देवाच्या नेक्स्ट स्थान देत होते. म्हणजे ब्राह्मण आला की त्यांचं पहिले पूजन करत होते. अयोध्येचा राजा रघुराजा त्यानंही तेच केलं. त्याचं स्वागत केलं आणि आपल्या राणीला पूजेचं साहित्य आणायला सांगितलं. ज्या वेळेला राणी पूजेचं साहित्य घेऊन आली ना, कौत्स एकदम असा उदास झाला. त्याचा चेहराच पडला. का? कारण
त्याच्या असं लक्षात आलं की राणी अगदी साध्या वेशात होती. तिच्या अंगावर कुठलाही दागिना नव्हता, मंगळसूत्राखेरीज तिने काहीच घातलेलं नव्हतं, साध्या वेशात होती. तिने जे पूजा साहित्य जे आणलेलं तेही अगदी साध्या ताटात आणलेलं. तो म्हटला, ही अशी अवस्था, मला 14 कोटी मोहरा कशा मिळणार, हे त्याच्या मनामध्ये चक्र सुरू झालं. माझ्या गुरूंना मी गुरुदक्षिणा कशी देणार. पण रघुराजाकडे अशी अवस्था का झालेली, त्यांनी थोडे दिवस आधीच विश्वजित यज्ञ पार पडलेला आणि त्या यज्ञामध्ये त्याची पूर्ण संपत्ती खर्च झालेली. म्हणजे त्यावेळी बऱ्याच देवतांनी पण त्याला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं म्हणूया, आणि ह्या यज्ञामध्ये भरपूर खर्च झालेला, त्याची जवळजवळ सगळी संपत्ती संपलेली. कंसाचा चेहरा बघून रघुराजाने विचारलं, बाबा काय झालं. तो म्हटला, हे बघा, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं होतं, पण असं म्हणतात की समोरच्याची ऐपत बघून मागावं, पण मला नाही वाटत की माझी इच्छा तुमच्याकडून पूर्ण होईल. रघुराजा म्हणाले, अरे तू सांग तरी, तू काही चिंता करू नकोस, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. कंसाने त्याची इच्छा सांगितली की मला माझ्या गुरूंना 14 कोटी मोहरा द्यायच्यात, पण तुम्हाला ते शक्य होईल का. रघुराजा म्हटला, ठीक आहे. त्याने प्रधानाला बोलवलं. प्रधानाला विचारलं, आपल्या द्रव्य भंडारात 14 कोटी मोहरा आहेत काय. प्रधान खाली मान घालून म्हणाला, महाराज, यज्ञामध्ये सगळा द्रव्य भंडार रिता झालेला आहे, त्यामुळे 14 कोटी मोहरा मिळणं शक्य नाही. कंसाचा चेहरा पुन्हा पडला. पण प्रधान म्हटला पुढे, पण इंद्रदेवांकडनं जी संपत्ती यायची होती ती अद्याप आलेली नाही आहे. म्हणजे जे त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड होतं ते अजून आलेलं नाही आहे. त्यांच्याकडनं जर संपत्ती आली तर ह्या ब्राह्मणाची इच्छा नक्की पूर्ण होईल. रघुराजाला आनंद झाला. कंसाचा चेहरा तर खुलला. रघुराजा म्हटला, ठीक आहे, चला इंद्रदेवांवरती स्वारी करूया. नारद मुनींनी ही बातमी इंद्रदेवांना पोचवली की तू रघुराजांना संपत्ती दिलेली नाही आहेस, आता ते इथपर्यंत येत आहे. इंद्रदेव म्हटला, नको रे बाबा, रघुराजांची स्वारी इथपर्यंत नको. त्याने लगेच कुबेराला बोलावणं धाडलं आणि सांगितलं की तू ताबडतोब जाऊन अयोध्येमध्ये सुवर्णमोहरांचा वर्षाव कर. कुबेराने इंद्राची आज्ञा पाळली, अयोध्येला गेला. तिथे शमीची आणि आपट्याची अशी 2 झाडं एकत्र आलेली, त्या ठिकाणी सुवर्णमोहरांचा वर्षाव झाला. रघुराजापर्यंत ही बातमी पोचली. रघुराजा ताबडतोब कंसाला घेऊन तिथे आला. 14 कोटी मोहरा त्याच्या स्वाधीन केल्या. बघता बघता गावभर ही बातमी पसरली. रघुराजा कसे होते आपल्याला माहीतच आहे. त्यांनी कुणालाही अडवलं नाही तिथे. तर तिथे जेवढी लोक जमलेली त्यांनी सगळ्यांनी शक्य तितक्या त्या सोन्याच्या मोहरा जमा केल्या. इतके आनंदित झाले लोक, इतके खुश झाले की सगळ्यांना भरपूर मोहरा त्यावेळेला मिळाल्या. नंतर त्या आनंदाच्या भरात मोहरा संपल्यानंतर अक्षरशः त्यांनी आपट्याची आणि शमीची पानंही काढून सोनं घ्या सोनं, आनंदामध्ये ती पानं लुटायला सुरुवात केली. एकमेकांना द्यायला लागली की सोनं घ्या म्हणून ती पानं वाटायला सुरुवात केली. शेवटी त्या झाडांची पानंही संपली. नंतर त्या झाडाच्या मुळाशी असलेली थोडी माती गावकऱ्यांनी बरोबर घेतली आणि येऊन आपल्या देवघरात त्याची पूजा केली. तर ज्या दिवशी अयोध्येमध्ये सुवर्णमोहरांचा वर्षाव झाला शमी आणि आपट्याच्या झाडावर, तो दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस, आणि म्हणून आपण शमी आणि आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो. पूर्वीच्या काळात खरंच अगदी म्हणजे खरं सोनं दसऱ्याच्या दिवशी वाटायची पद्धत होती. नंतर सोनं थोडं महाग होत गेलं. मग नंतर घरातल्या वरिष्ठांना एक मान म्हणून थोडं सोनं द्यायची पद्धत होती. आजकाल तीही प्रथा बंद झालेली आहे. पण हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळे असं म्हणतात की ह्या दिवशी सोनं खरेदी केलेलं खूप शुभ असतं. तर त्यासाठी एक शास्त्र म्हणून थोडं तरी लोक सोनं खरेदी करतात आणि त्याचं पूजन करतात. तर ही झाली एक गोष्ट. आणि बाकी कथा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत
की ह्या दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केलेला. अगदी 10 दिवस युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध झालेला. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी रावणाचा एक पुतळा करून त्याचं दहन केलं जातं. आणि दुर्गा मातेने महिषासुराचा वध पण विजयादशमीच्या दिवशी केलेला. तर अशा अनेक गोष्टी ह्या दिवशी घडल्या, म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आपण जरा पुन्हा शमी आणि आपल्याच्या झाडाकडे येऊया. शमीचं झाड हे अतिशय शुभ आहे. शमी झाडाचं पूजन पण आपल्याला लाभदायक असतं. रामाने वनवासात जाण्याआधी आणि युद्धाला जाण्याआधी शमीच्या झाडाचं पूजन केलेलं. पांडवांनी पण वनवासाला जायच्या आधी शमीच्या झाडाचं पूजन केलेलं. पांडवांना 12 वर्षाचा वनवास झालेला आणि नंतर त्यांना 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं होतं. म्हणजे काय की त्या 1 वर्षात त्यांना कुणीही ओळखायचं नाही, अशा ह्याच्यात त्यांनी राहायचं. त्या 1 वर्षात जर त्यांना कोणी ओळखलं, शोधून काढलं, तर त्यांना परत 12 वर्षाचा वनवास. तर त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात जायच्या आधी पांडवांनी आपली सगळी शस्त्र शमीच्या झाडावर ठेवलेली. का? तर शमीच्या झाडावरती सुरक्षित राहतील ह्या ह्याने ठेवलेली. नंतर त्यांचा हा अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी आपली शस्त्र शमीच्या झाडावरून काढून त्याचं पूजन केलेलं. आणि तोच हा विजयादशमीचा दिवस. आणि म्हणून ह्या दिवशी शस्त्रपूजनही केलं जातं. तर ह्या झाल्या सगळ्या आपल्या विजयादशमी ह्या महत्त्वाच्या सणाशी निगडीत असलेल्या काही गोष्टी. आपण सण साजरे करतो हो, विजयादशमी, होळी, दिवाळी, बरेच सण आपण साजरे करतो. पण ते का साजरे करतो, त्या दिवशीची प्रथा आपण फॉलो करतो ते का, ह्याचा कधी कोणी विचार केलाय? तर ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे थोड्याफार तरी. मी असं म्हणत नाही की तुम्ही डीप अगदी कुठेतरी शास्त्रामध्ये, वेद पुराणामध्ये जा, शक्य असलं ना तर जरूर जा. पण ॲटलिस्ट ही बेसिक माहिती तरी आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि हाच माझा प्रयत्न आहे. ऋषीराज क्लासेस हे जे चॅनल आहे किंवा ऋषीराज क्लासेस हे जे इन्स्टिट्यूट आहे, ते फक्त मुलांना पुस्तकी ज्ञान देण्यासाठी नाही आहे. मला वाटतं पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरही ज्ञान तितकंच आवश्यक आहे. आणि माझ्याकडनं हा मी शक्य होईल तितका प्रयत्न करत असते क्लासमध्ये, या व्हिडिओच्या मार्फत. पण तुम्ही देखील ह्यात एक छोटासा वाटा उचलू शकता. ते म्हणजे आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून. तुम्ही माहिती नाही शेअर करू शकत, सांगू नाही शकत, आमचा व्हिडिओ तर शेअर करू शकता की नाही? तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि सगळ्यात आधी हा व्हिडिओ घरात देखील सगळ्यांनी पहा. आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमचं हे जे चॅनल आहे ना, ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दसरा तुम्हाला सगळ्यांना सोन्यासारखा सुंदर, लखलखीत आणि छान असा जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.